नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात आपलं चॅनल श्री शिवा आपली माणसं। तर मित्रांनो, आपण घेऊन येत असतो बिग बॉस सीझन मराठी 5 ची अपडेट। तर मित्रांनो, आजची अपडेट आहे ना, आजचा एपिसोड घडणार आहे नेमकी आपल्याला जी टीम म्हणजे बी टीम ही कमीत कमी 3 हप्त्यापासून म्हणजे 2 हप्ते ती चांगली खेळली। पहिल्या हप्त्यात ते खेळलीच नाही, दुसऱ्या हप्त्यामध्ये ए टीम खेळली आणि तिसऱ्या हप्त्यामध्ये बी टीम थोडीशी खेळली। तर ती तिथे सर बोलल्याप्रमाणे ती बोरिंग आणि ए टीम ही ॲग्रेसिव्ह आणि दमदार टीम। तर अशाच दमदार टीमला कन्फ्यूज करण्यासाठी बी टीमने काहीतरी डोकं लावलं आणि थोडेसे नॉर्मल किडे केलेले। ते किडे कसे केलेले की सत्याला असत्य बोलायचं आणि असत्याला सत्य बोलायचं। त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडं कन्फ्युजन झालं। ते कन्फ्युजन कोणामुळे झालेलं आहे? निकीमुळे झालं आहे। निकीमुळे का झालं आहे? कारण की निकीला बाहेर म्हणजे आपल्याला चांगलं दिसण्यासाठी, आपण ती चांगली दिसण्यासाठी ती करते बी टीमच्या काही स्पर्धकांचं समर्थन। म्हणजे ती होकारला नाकार देते आणि नाकारला होकार देते। तर मित्रांनो, त्यामुळे त्यांच्या टीममध्ये लादलं ए टीममध्ये तुफान आणि तुफान वाजल्यामुळे त्यांच्या टीममध्ये चालू झालेले झगडे। तर जान्हवीमुळे मेन झगडे चालू झालेले। जान्हवी बोललेली आहे निकीला की तू हे बरोबर नाही केलेलं आहे। वैभव बोलतोय की आमचं तुला ऐकून घ्यायचं आहे का नाही, तुला आमच्यावरती ट्रस्ट आहे का नाही, म्हणजे अशाने आपली टीम मागे जाऊ शकते, तू टीमला सपोर्ट करणार आहे का नाही। आणि जान्हवी पण भडकलेली आहे निकीवरती का तू बरोबर खेळली नाही आहे। मित्रांनो, तिला चांगल्या दिसण्याच्या नादामध्ये ती स्वतः चांगली दिसावी यासाठी फायदा होतो कोणाचा आहे? बी टीमचा फायदा होतोय। तर असाच मित्रांनो बी टीमचा फायदा होत राहो आणि बी टीम जी आपली प्रेक्षकांची टीम आहे, जी आपण बोरिंग टीम म्हणतो ती ॲक्च्युली आपली प्रेक्षकांची टीम आहे। त्या प्रेक्षकांच्या टीमला फायदा व्हावा आणि हा टास्क जिंकून त्यांनी पैसे पी करन्सी घ्यावी आणि पुढच्या टास्कसाठी निकी तंबोली ही ए टीमकडनं खेळत असतो नाही, ती प्रेक्षकांच्या नजरेत उतरावी नाही, त्यासाठी ती बी टीमचे थोडं म्हणजे सत्याला थोडं असत्याला सत्य करत आहे। मग त्यामुळे याच्यात फायदा कोणाचा होणार आहे? याच्यात फायदा होणार आहे बी टीमचा आणि बी टीमनी तेच पाऊल उचललेलं आहे की थोडा माइंडेड गेम खेळलेला आहे। तर हा माइंडेड गेम आपल्याला संध्याकाळी ते दिसणारच आहे। पण मित्रांनो, अशा प्रकारे जर बी टीम खेळली तर आपली प्रेक्षकांची म्हणजे बोरिंग टीम नसताना आपली प्रेक्षकांची टीम आहे, ती टीम नक्की जिंकेल। आणि अशा प्रकारे पुढचा बी टास्क खेळला पाहिजे जो आता लगेच येईल आणि त्या टास्कमध्ये त्या वैभवला घेणं गरजेचं आहे का? वैभव त्यांच्या टीममधनं येईल का? जर वैभव त्यांच्या टीममध्ये आला तर हे त्याला खेळून घेतील का? हा पण मुद्दा मेन आहे। तर माझ्या मते तर खेळून घेतील आणि घेतल्यानंतरून त्याला बसवतील का त्याला बोलतील या आपण तर नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच बोलू। आणि अशा प्रकारे नवनवीन अपडेटसाठी तुम्ही बघत राहा आपलं चॅनल आणि लाईक करत जा, शेअर करत जा आणि कमेंट करायला विसरू नका। नमस्कार।